एका गावात दोन मित्र राहत होते। एकदा ते दोघे जण गप्पा मारत बसले होते। ते गप्पा मारत असताना त्यांच्यातील एक मित्र म्हणाला, देवाने ही सृष्टी बनवताना खूप मोठी चूक केली आहे। तेव्हा दुसरा मित्र म्हणाला, ते कसे? तेव्हा तो मित्र म्हणाला, आज मी तुला देवाच्या चुका सांगतो। तू एक पेन आणि वही घे आणि मी सांगतो त्या चुका लिहून काढ। तो मित्र त्याला एका गावात घेऊन जातो। तेव्हा त्यांना एका शेतामध्ये भोपळा लावलेला दिसतो। तेव्हा तो त्याला म्हणाला, देवाची पहिली चूक लिहून घे। इतका मोठा भोपळा एवढ्याशा वेलीवर नव्हता पाहिजे। त्या वेलीला इतका मोठा भोपळा झेपल का? देवाला इतकी पण अक्कल नाही। भोपळा इतका मोठा आहे तर त्याच्यासाठी झाड पण तसं मोठं पाहिजे होतं। मग ते थोडं पुढं गेले। पुढे गेल्यावर त्यांना एक आंब्याचं झाड दिसलं। मग तो म्हणाला, आता देवाची दुसरी चूक लिहून घे। आता हा इतका छोटा आंबा एखाद्या वेलीला पाहिजे होता, तर तो एवढ्या मोठ्या झाडावर आहे। असे म्हणून ते त्या झाडाखाली जाऊन बसले। तेवढ्यात जोराचा वारा सुरू झाला आणि वाऱ्यामुळे एक आंबा त्याच्या नाकावर येऊन पडला। त्याला खूपच वेदना होऊ लागल्या आणि त्याला समजलं व तो त्याच्या मित्राला म्हणाला, भावा तू लिहिलेल्या सर्व चुका खोडून टाक। तेव्हा त्याचा मित्र म्हणाला, का रे, काय झालं? तेव्हा तो म्हणाला, जर आता या आंब्याच्या जागेवर भोपळा असता तर माझं काय हाल झालं असतं। तर मित्रांनो, काही वेळा आपण आपल्या चुका पाहत नाही आणि दुसऱ्याच्या चुका काढत बसतो। तसेच काही लोक तर देवाच्यात पण चुका काढतात। असे न करता देवाने पण जे काही निर्माण केलं आहे ना, ते सर्व विचार करून आणि काळजीपूर्वक केलं आहे। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।